बेल्ले येथील विसावा चौकातील बँक ऑफ इंडिया एटीएम बंद होते. एसबीपी न्यूजने याबाबत बातमी प्रसिद्ध करताच बँक प्रशासनाने दखल घेतली आणि एटीएम पुन्हा सुरू केले. त्यामुळे ग्राहकांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र हा दिलासा अवघ्या काही तासांचाच ठरला. एटीएममध्ये गेल्या काही महिन्यापासूनचे वीज बिल थकीत असल्याने आज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एटीएमचे वीज कनेक्शन तोडले. परिणामी एटीएमचे शटर उघडे असूनही आत अंधार आणि मशीन बंद असल्याने ग्राहकांना परत माघारी फिरावे लागले. एटीएम सुरू झाल्यानंतर काही वेळातच वीज बिल थकल्याचे कारण देत महावितरणने वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे सकाळपासून पैसे काढण्यासाठी येणारे नागरिक एटीएम सुरू असल्याचे पाहून आत गेले, परंतु स्क्रीन बंद असल्याने त्यांची निराशा झाली. याविषयी स्थानिक नागरिक म्हणाले की बातमी आल्यानंतर एटीएम सुरू झाले म्हणून बरे वाटले, पण आत जाऊन पाहिले तर लाईटच नाही. बँकेने एक प्रश्न सोडवला आणि दुसरा निर्माण केला. आम्ही पैसे कुठून काढायचे? दरम्यान एटीएमच्या बाहेर वीज देयक थकीत असल्याने सेवा बंद, अशी सूचना लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.